चौकोन जो आहे चौकोनाला एकूण 4 बाजू असतात, 4 अंतरकोन असतात आणि 4 बिंदू असतात, त्या आकृतीला आपण चौकोन असं म्हणतो. आता चौकोनाचे जे अंतरकोन असतात, अंतरकोनाच्या मापाची बेरीज पाहू शकता तुम्ही. हा ए बी सी डी हे 4 अंतरकोन आहेत, त्या मापाची बेरीज 360 अंश असते. तसे बाह्य कोन जे तयार होणार आहे त्याची बेरीज देखील 360 अंश असते. चौकोनाचे प्रमुख प्रकार पडतात 6 मधला पहिला जो प्रकार आहे तो आहे चौरस. चौरस म्हणजे काय, ज्या आकृतीच्या चारही बाजू कशाच्या समान असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतात. बघा, सर्व बाजू समान आणि प्रत्येक कोन काटकोन, म्हणून इथं क्षेत्रफळ तयार होईल त्याचा बाजूचा वर्ग. म्हणजे ही जर ए असेल चारही बाजू ए म्हणजे एचा वर्ग, आणि परिमिती जी असणारे 4a म्हणजे 4 बाजू म्हणजेच 4 बाजूंची बेरीज. दुसरा जो प्रकार असणार आहे तो असणार आहे आयात. आयात म्हणजे विरुद्ध बाजू समान असतात, म्हणजे ही बाजू ए बी आणि डी सी समान आहेत आणि इकडे ई डी आणि बी सी समान आहेत. म्हणजे ही जर लांबी असेल तर ही पण लांबी असेल, ही रुंदी असेल तर यासमोर ही पण असेल रुंदी. मग प्रत्येक कोण याचा काटकोन असतो. बघा, याच्या विरुद्ध बाजू समान असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो. मग याचं क्षेत्रफळ होतं आहे लांबी गुणिले रुंदी, आणि परिमिती जी आहे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. अशा पद्धतीने आहे आयात. तिसरी जी आकृती आहे त्याला म्हणतात समभुज. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू, म्हणजे या चारही बाजू समान असतात. म्हणजे बघा, चौरस आणि समभुज यामध्ये जर तुम्ही डिस्टिंग केलं किंवा या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर चौरसाच्या चारही बाजू समान आहेत आणि समभुजच्या देखील चारही बाजू समान आहेत. फक्त चौरसाचे सर्व कोन काटकोन आहेत आणि याचे कोन काटकोन नाहीत. मग याचं क्षेत्रफळ तयार होतं काय, 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. हा जो कर्ण तयार झाला बीडी हा तयार झाला सीडी यांचा गुणाकार, आणि याची परिमिती काय असणार आहे, सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे चौकोनाचा कोणताही प्रकार घेतला तर त्यांची परिमिती जी असणार आहे चारही बाजूची बेरीजच येणार, फक्त त्यांचा क्षेत्रफळात बदल होणार कारण आकृतीमध्ये बदल होतो. चौथा जो प्रकार आहे तो आहे समलंब. समलंब मित्रांनो पाहिलं इकडे आहे ए बी सी डी ही अशी आकृती आहे, आणि हा इथून जर पाहिलं तर हा ए आणि ई ए, म्हणजे ही जी बाजू आहे ए बी एक समांतर आहे म्हणजे सरळ जाते, आणि डी सी ही देखील सरळ जाते. या दोन्ही बाजू एकमेकाला समांतर आहेत. दोन्ही समांतर बाजूला जोडलं जातं उंचीच्या साह्याने म्हणजे एचच्या साह्याने. मग आता याचं क्षेत्रफळ जे तयार होतं 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज, म्हणजे ए प्लस बी ची बेरीज गुणिले उंची. तर अशा पद्धतीने हे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ होत आहे, आणि याची देखील परिमिती तीच, सर्व बाजूची बेरीज. शेवटचा 5वा जो प्रकार आहे तो आहे समांतर भुज. आता समांतर भुज आहे तो तुमच्या एकदम आयतासारखा आहे. बघा, आयताच्या ही विरुद्ध बाजू समान आहेत आणि याच्या देखील विरुद्ध बाजू देखील समान आहेत. परंतु विषय काय, आयताचे सर्व कोण काटकोन आहेत परंतु याचे कोण काटकोन नाहीत. म्हणून इथली ही जी बाजू आहे आणि ही बाजू, ह्या दोन समान बाजूला ह्या उंचीच्या साह्याने जोडलं जातं एचच्या साह्याने, आणि हा जो खाल्ला आहे याला पाया दर्शवलं जातं. म्हणजे ज्याचं क्षेत्रफळ तयार होतं 1/2 पाया गुणिले उंची, आणि याची देखील परिमिती जी आहे चारही बाजूची बेरीज. अशा पद्धतीने 5वा प्रकार होता. आणि 6वा जो प्रकार आहे तो आहे पतंग. पतंगामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पतंग म्हणजे दोन कर्ण एकमेकाला काटकोनात दुभागतात, एवढं पतंगात लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने हा चौकोन होता.